हा फुटपाथ आहे मित्रांनो, कळत नाही बघायला ठेवलं की चालायला ठेवलं आहे. पण जातो खूप जास्त निगेटिव्ह होतं, खूप निगेटिव्ह होतं ना खूप जास्त. आपण त्याला पॉझिटिव्ह करूया याला. मी ठाण्याच्या एका एक्झिबिशन सेंटरमध्ये आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता बघायला खूप काय काय ठेवलेलं आहे इकडे. तर हे ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग आहे करते काही ठेवलेलं आणि ती बघा माणसं कशी चालत आहेत. हे ते फुटपाथ सोडून सगळे चालत आहेत. हे म्युरल्स असायच्या आधी, म्युरल्स स्टॅच्यू किंवा पुतळे. तर हे सगळे पुतळे त्या लोकांनी ठेवले आहेत लोकांना पाहण्यासाठी. आणि आपण जर पाहिलं तर रंगरंगोटी पण खूप ठिकाणी केलेली आहे. ही बघा, ही इथे ही रंगरंगोटी केलेली आहे. आपल्याला असं वाटतं की हे काय साईडला, हे खरं तर लोकांना बघण्यासाठी खूप चांगलं एक्झिबिशन सेंटर आहे. आणि खरं तर त्याचा कलाकार कोणा शोधला पाहिजे. हे असले कलाकार खरं तर शोधले पाहिजे आणि यांच्याशी संवाद साधला पाहिजे. म्हणजे एकदम शांतपणे, शांत डोकं ठेवून यांच्याशी बोललं पाहिजे. काय तुम्ही फुटपाथ सोडून खाली चालताय? फुटपाथवर चालायला जागा आहे का बघा ना. आम्हाला वयस्कर लोकांना दुसरं काय नको आहे, फक्त चालायला जागा पाहिजे आणि घरात पाणी पाहिजे लोकांना. दुसऱ्या लोकांची काय मागणी नाही. कुठली पण पार्टी आली तरी पण काय पण हे करत नाही. हे बघा पूर्ण मी हलतो बघा. हे बघा, कोणाचा हात मोडला, पाय मोडला, मग 2 लाख देणार आणि त्याला पोहोचवणार. मी काय म्हणतो, कलाकार कोण आहे याचा सगळ्याचा? काय माहीत नाही. त्या म्युन्सिपाल्टीच्या अंडर येते ना.